नाज़रीन आदाब एवन टीवी में आप तमाम का खैर मकदम है। शहर रायचूर के मायानाज अखिलती तालीमी इदारे न्यू एजुकेशन सोसाइटी रायचूर में आज एक तहनीती तकरीब का इनेकाद अमल में लाया गया, जिसमें बनफ्स नफीस मुफक्किर इस्लाम सैयद शाह तनवीर हाशमी साहब क़िबला, सदर जमात अहले सुन्नत कर्नाटका के अलावा मुफ्ती मोहम्मद अली क़ाज़ी मिसबाही, सदर नशीन कर्नाटका उर्दू एकेडमी बेंगलुरु और वज़ीर छोटी आबपाशी व साइंस और टेक्नोलॉजी NS बोसरात ने शिरकत की। इस मौके पर कायदीन को तहनीत पेश करने के बाद इदारे के इंचार्ज सदर यानी नायब सदर मोहम्मद हसन मोहसिन ने अपने इस्तकबालिया कलाम में ये कहा कि इदारे को ताउन की सख्त ज़रूरत है। इन्होंने उर्दू एकेडमी के चेयरमैन से खिताब करते हुए कहा कि यहाँ चूँकि ये एक तारीख़ी और ख़दीम स्कूल है रायचूर शहर का, चुनाचे यहाँ पर बैतबाजी, तकरीरी, तहरीरी मुकाबले पूरे रायचूर के स्कूलों को मिलाकर किए जाने चाहिए, जिसके लिए उर्दू एकेडमी माली ताउन करे तो बेहतर रहेगा। इसके अलावा लाइब्रेरी के मुतालिक भी उन्होंने मुतालबा किया, जिस पर उर्दू एकेडमी के चेयरमैन ने तयक़ुन दिया कि आने वाले दिनों में वो ज़रूर ज़रूर इन दोनों मुतालबात को पूरा करेंगे। इसके अलावा कांग्रेस के डिप्यूटेड MLA उम्मीदवार मोहम्मद शालम ने अपने खिताब के दौरान वज़ीर छोटी आबपाशी व साइंस और टेक्नोलॉजी NS बोसरा से खिताब करते हुए कहा कि इस इदारे को हुकूमती इमदाद की भी सख्त ज़रूरत है। इन्होंने कहा कि किसी न किसी फ़ंड से इदारे को कम से कम 5 से 6 करोड़ रुपए दरकार हैं, जिस पर वज़ीर मौसूफ ने भी तयक़ुन दिया कि उनसे जितना हो सकता है वो इस इदारे के लिए करने के लिए तैयार हैं। इस मौके पर जमात अहले सुन्नत कर्नाटका के सदर नशीन सैयद तनवीर हाशमी ने भी खिताब किया। इस प्रोग्राम में जमात अहले सुन्नत कर्नाटका शाख जिला रायचूर के सदर सैयद शाह अमीनुद्दीन खादरी अल बसरी, साबिका रुकन जिला पंचायत बशीरुद्दीन, रायचूर बल्दिया के वाइस चेयरमैन डॉक्टर जैसाजी समीर, जिला वक्फ मशारती कमेटी के चेयरमैन मौलाना मोहम्मद फरीद खान, वार्ड नंबर 8 की रुकन बल्दिया निकत सलमा, नुमाइंदा रुकन बल्दिया मोहम्मद फेरोज हमराज के अलावा कांग्रेस कायदीन शांतप्पा शिवमूर्ति और दीगर भी मौजूद थे। खुसूसी तौर पर न्यू एजुकेशन सोसाइटी के इंतजामी कमेटी के इंचार्ज सदर और नायब सदर मोहम्मद हसन मोहसिन, सेक्रेटरी साजिद हुसैन, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद अशफाक, इनके अलावा अराकीन आमिला मोहम्मद इरशाद, जी अब्दुल कलीम, सैयद जिलानी, मोहम्मद इलियास, मोहम्मद अदनान कुरैशी, AR समदानी व दीगर भी मौजूद थे। कसीर तादाद में तलबा और असातिज़ा भी इस प्रोग्राम में शरीक रहे। ನ್ಯೂ ಎಜುಕೇಷನ್ ಸೊಸೈಟಿ ಯಾವಾಗ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷ ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪೂಜ್ಯ ಸೈಯದ್ ತನ್ವೀರ್ ಹಾಶಮಿ ಅವರೇ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲೋಪದೋಷಗಳ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಸಾಜಿದ್ ಅವರು ಹೇಳಿದಂತೆ, ಈಗ ಸಾಜಿದ್ ಅವರು ಬಹಳ ನೌಕರಿದಾರರಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಉತ್ತಮವಾಗಿ ಸಿನ್ಸಿಯರ್ ಆಗಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಹಿತ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈ ಸಾರಿ ಎಜುಕೇಷನ್ಸ್ನಲ್ಲಿ ಆಸೆ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರೂ ಹೊಸಬರು ಬಂದಿದ್ದಾರೆ.
ಎಲ್ಲ ಉತ್ಸಾಹವಂತರಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಮಾಡೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಕೆಲಸಗಳು ಆಗ್ತಾ ಹೋಗ್ತವೆ. ಆ ದಿಶೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದಿನ ಸೈತು ಬಂದಾಗ ನಾನು ಒಂದ್ಸಲ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದೆ ವೆಂಕಟೇಶ್ ನಾಯ್ಕರು. ನಾವು ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಟಾಯ್ಲೆಟ್ ಆಗಬೇಕಾದ್ರೂ ತಕ್ಷಣ ಮಾಡಿದ್ವಿ. ಈ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಶಾಲಾ ಕೊಠಡಿಗಳ ಸಲುವಾಗಿ ಹಿಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾನು ನಿಮ್ಮ ವೆಂಕಟೇಶ್ ನಾಯ್ಕರು ಸರ್ಕಾರ ನೀಡಿದ್ದೀನಿ. ಈಗಲೂ ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಈ ಏಡೆಡ್ ನಾನ್ ಏಡೆಡ್ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ಅನುದಾನ ರಹಿತ ಅನ್ಎಡೆಡ್ ಸ್ಕೂಲ್ ಎಲ್ಲರೂ ನಾನು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದೀನಿ. ಈ ತಿಂಗಳ ಒಳಗಾಗಿ ನಾನು ಚುನಾವಣೆ ಬಂದಿದ್ದರೆ ಇಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ. ಈ ಮಂತ್ ಎಂಡಿಂಗ್ ಒಳಗಾಗಿ ನಮ್ಮ ಕಮಿಷನರ್ ಗುಲ್ಬರ್ಗನಲ್ಲಿದ್ದ ನಮ್ಮ ಕಮಿಷನರ್ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ ಆಶಾ ಮತ್ತು BEO DDP ಎಲ್ಲ ಕರೆದು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಏಡೆಡ್ ಸ್ಕೂಲ್ಸ್ಗೆ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಮೊದಲು ಫಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಂದರೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ 28 ಶಿಕ್ಷಕರು ಖಾಲಿ ಇರುತ್ತೆ. ಈಗಾಗಲೇ 5026 ಟೀಚರ್ಸ್ಗೆ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡಿಸಿದ್ವಿ. ನಮ್ಮ ಓನ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ 7 ಜಿಲ್ಲೆ. ಇದು ಒಂದು ವಾರ ಆಯ್ತು ಆಗಿ. ಈಗ ಅದರ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ. ಏನು ಇದು ಮಾಡಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದೆ. ಸೊ ಆ ದಿಶೆಯಲ್ಲಿ ಉರ್ದುಗೆ ಎಷ್ಟು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟರು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾನು ಇವತ್ತೇ ಮಾತಾಡ್ತೀನಿ BDP. ಸೊ ಆ ದಿಶೆಯಲ್ಲಿ ಈ ಫಸ್ಟ್ ಫೇಜ್ನಲ್ಲಿ ಮತ್ತು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಸೆಕೆಂಡ್ ಫೇಜ್ ಸಹಿತ ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಯಾವುದೇ ಪೋಸ್ಟು ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಲಿ ಎಜುಕೇಷನಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ವೇಕೆನ್ಸಿ ಇರಬಾರ್ದು ನಾವು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಸಬ್ ಕಮಿಟಿಯಲ್ಲಿ ನಾವು 5 ಬಂದಿದ್ವಿ. ಎವ್ರಿ 2 ತಿಂಗಳಿಗೆ ಒಂದ್ಸಲ ಮೀಟಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಚೀಫ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಇರ್ಬೋದು, ಆರೋಗ್ಯ ಇರ್ಬೋದು, ಇವೆರಡು ಭಾಳ ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮತ್ತು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ಸಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಲ್ಲ ಬಡವರೇ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಉರ್ದು ಶಾಲೆಗಳಿರ್ಬೋದು, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಶಾಲೆಗಳಿರ್ಬೋದು. ನಾವು 80,000 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಸ್ಯಾಲ್ರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದು. ಕಟ್ಟಡಗಳಲ್ಲಿ ಈಗ 1,250 ಕೋಟಿ ಈ 360 ದಿವಸದಲ್ಲಿ ಎಜುಕೇಷನ್ ಖರ್ಚು ಮಾಡಬೇಕು. 1,250 crores, 25% ಔಟ್ ಆಫ್ 5,000 crores. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಬಂದ ಮೇಲೆ 5,000 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಈ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ. ಈಗಾಗಲೇ ರಿಲೀಸ್ ಆಗಿದೆ. 22,000 ಕೋಟಿ, 2,250 ಕೋಟಿ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಹಂಗೆ ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು 25% ಔಟ್ ಆಫ್ ಬಜೆಟ್ ಓನ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಗೆ 7 ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ರು. 1,250 ಕೋಟಿ. ಈ 360 ಡೇಸ್ನಲ್ಲಿ ಸ್ಪೆಂಡ್ ದಟ್ ಮನಿ. ಎಸ್, ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಓನ್ಲಿ. ದಿಸ್ ಇಸ್ ಮ್ಯಾನೇಜಿಂಗ್ ಫಾರ್ ಕರ್ನಾಟಕ. ದಟ್ ಇಸ್ 371 JA. ಸೊ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಸ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಸ್ ಕೊರತೆನೇ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಉರ್ದು ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ತಗೊಂಡು ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಅವ್ರಿಗೆ ವಿಸಿಟ್ನೂ ಮಾಡ್ಸೋಣ ಅಂತ. ಈ ಶಿಕ್ಷಕರು ಏನು ನೇಮಕಾತಿ ಇದೆ ಆ ನೇಮಕಾತಿ ಫಸ್ಟ್ ಪ್ರಯಾರಿಟಿ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರನ್ನ ಫಿಲಪ್ ಮಾಡೋದು ಮಾಡೋಣ. ಈ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳಿಗೆ ಏಡೆಡ್ ಸ್ಕೂಲ್ಸ್ ಯಾವ ರೀತಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇದು ತೊಂದರೆ ಇದೆ. ಅದು ಮೊನ್ನೆ 10ನೇ ತಾರೀಕಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಕಮಿಟಿಯಲ್ಲಿ ಕೆಲವು ಸ್ಕೂಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ಪ್ರಪೋಸ್ 1995 ಮೊದಲು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಪೂರ್ತಿ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಾವು ಏಡೆಡ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಪ್ರಪೋಸಲ್ ಬಂತು. ಕೇವಲ 8 ಎಲಿಜಿಬಲ್ ಇರ್ತವೆ ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. ಹಾಗಾಗಿ CM ಏನಾದರೂ ಒಂದು ಸಲ ಗೇಟ್ ಓಪನ್ ಮಾಡಿದರೆ ಅದನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಾವು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಪ್ರಶ್ನೆ ಬರಬಾರ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಸರ್ವೆ ಮಾಡಿ ವಾಟ್ ವಿಲ್ ದಿ ಬಜೆಟ್ ಆಫ್ ದಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್. ಸೊ ಆ ರೀತಿ ನೋಡಿದ್ರೆ ನಾವು ಬಜೆಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರುವಂಥ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾವಿಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ವಿಲ್ ಡೂ ಸಮಥಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ದಿಶೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೆಲವು ಸರ್ಕಾರದ ಹತ್ರ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮಾತಾಡ್ತೀವಿ. ಬಟ್ ಈಗ ನಮ್ಮ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಒತ್ತಾಯ ತರ್ತಾ ಇದ್ವಿ. ಆ ಏಡೆಡ್ ಸ್ಕೂಲ್ಸ್ ಸಹಿತ ಕೊಡಬೇಕು ಕಟ್ಟಡಗಳಿಗೆ ಅಂತ ಬಂದು ಜನರಲ್ ಆಗಿ ಉರ್ದುದಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ಕನ್ನಡ ಇರ್ಬೋದು, ಯಾವುದಾದ್ರು. ಸೊ ಆ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೀವಿ. ಈ ವರ್ಷ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತಾ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಿನಿಸ್ಟರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಮೀಟಿಂಗಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದ್ವಿ. ಅದೇನಾದರೂ ಸಕ್ಸಸ್ ಆಯಿತು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಆಗ್ತದೆ. ಆಗದೇ ಇದ್ದರೆ ನಮಗಿರತಕ್ಕಂಥ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿದ್ದಾರೆ, ನಾವೆಲ್ಲ ಇದ್ದೀವಿ, ನಮ್ಮ ಲೋಕಸಭಾ ಸಂಸದರು ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಕರೆಸಿ ಒಂದು ದಿವಸ DDP, BEO, ನಮ್ಮ ಸಂಸದರು, ನಾನು ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಾಯಕರುಗಳೆಲ್ಲ ಬಂದು ಇಲ್ಲೇ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಏನು ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೋ ಅದನ್ನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಣ. ಒಳ್ಳೆಯದು. ನಾವೀಗಾಗಲೇ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ರಾಜ್ಯದವರು ನಾವು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಇಲ್ಲೇ ಈಗಾಗಲೇ ಅದು ನಾವು ಈಗಾದರೂ 10 years ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ.
ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಪ್ರೂವ್ ಮಾಡಿಸಿದ್ವಿ. ನನ್ನ ಸಾಹೇಬರನ್ನೆಲ್ಲ ಕರ್ಕೊಂಡು ಪ್ರೇರಣೆ ಮಾಡಿಸಿದ್ದು ನಾನು. ಅದಾದಮೇಲೆ ಮುಂದೆ ಬಂದ ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿದ್ರು ಒಂದೇ ಲೈನ್. ಸೊ ಈಗ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಯಾರಿಗೂ ಹೇಳಿಲ್ಲ ನಾವು ನಾಟ್ ಇನ್ಫಾರ್ಮ್ ಟು ಎನಿಬಡಿ. ಅದು ಪೋಯಕ ಸೇನೆ ಮುಟ್ಟಾಸ್ತಾರೆ ಅಪ್ರೂವ್ ಆದಮೇಲೆ ಆರ್ಡರ್ ತಂದು ಕೊಟ್ವಿ. ಇವ್ರಿನ್ನ ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಸೇಲಂ ಯಾವಾಗ ಆಗ್ತಿರ್ತಾರೆ ಅದು ಆರ್ಡರ್ ತಗೊಂಡು ಬಂದು ಅವ್ರ ಕೈಗೆ ಕೊಟ್ಟು ಬರ್ತಿದ್ದಾರೆ ಮೊನ್ನೆ. ಸೊ ಯಾಕಂದರೆ ಹೇಳಿದ್ಕೊಳ್ಳಿ ಯಾರು ಅಧ್ಯಕ್ಷರು ತರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರು ಇದ್ದಾರೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಗೊತ್ತಲ್ಲ. ಸೊ ಅದು ಆಗಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ಅದು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿಸಿ ಅವ್ರ ಕೈ ಕೊಟ್ಟು ಹೋಗಿ ಒಂದು ಜಾಗ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಎಲ್ಲ ದಾರಿ ಗೀರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆಲ್ಲ ಏರ್ಪಾಡು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೆ. ಆದರೆ ಆದಷ್ಟು ಎಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ರೆ ರಂಜಾನ್ ಬರೋದ್ರೊಳಗೆ ಅದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಅದಿಶಿಯಾಗಿ ನಾನು ಆಶ್ವಾಸ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಮಾತಾಡ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಒಂದು ಮೀಟಿಂಗು ನಮ್ಮ ಜಮೀನ್ ಸಾಹೇಬ್ ಮನೆಯಲ್ಲೇ ಒಬ್ಬೊಬ್ಬರೆಲ್ಲ ಕರೆದು ಅಲ್ಲೇ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಜಾಗದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಮಾಡಬೇಕಂತ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಸಹಿತ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೆ. ದಾದಿಮಲ್ಲು ನಾವು ಈಗಾಗಲೇ ವೆಂಕಟೇಶ್ ನಾಯಕನ ಇದ್ದಾಗಲೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದೆ. ದಾದಿಮಲ್ಲು 2-3 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೊಡಿಸಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಕೊಡಿಸೋದು ಮಾಡಿದ್ರು. ಜಾಗ ಇಲ್ಲ, ಯಾರಿಗೆ ಕೇಳಿದ್ರು ಜಾಗ ಇಲ್ಲ. ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತೇಳಿ ಬಶೀರ್ ಸಾಹೇಬ್ ಹೇಳ್ಬೋದು 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ನಾವು ಆ ಕಾಲಕ್ಕೆ. ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ ಆಗಿದೆ, ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಪೂಜೆ ಪ್ರಕೃತಿಯೆಲ್ಲ ಭಾಳ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ತಗೊಂಡು ಭಾಳ ಡೆವಲಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಮೈನಾರಿಟಿಯವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಸೊ ಹೀಗಾಗಿ ನಮ್ಮ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಸಾಧ್ಯತೆಗಳಿದ್ದಾಗ ಫಾಲೋ ಅಪ್ ಮಾಡಬೇಕು. ವಿತೌಟ್ ಫಾಲೋ ಅಪ್ ಯಾವ ಕೆಲಸನೂ ಆಗಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನ ನೀವು ಮುಂದುವರಿಸಿದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿಂದ ಏನು ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಪೊಲಿಟಿಕಲ್ನ ಚೇರ್ಮನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಕೆಲವೇ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಗೊತ್ತಿತ್ತು ಅವ್ರು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಿದ್ರೆ 10 ಮಂದಿ ಆಗಿರೋದು. ಯಾರಪ್ಪ ಈ ಸಮಾಜದ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೋದಂದರೆ ನಮ್ಮ ಸುತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಹೆಸರು ಕೊಟ್ಟಿವಿ, ಅವ್ರು ಚೇರ್ಮನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಸೊ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ವಿ ಟೈಮ್ 1 ಡೇ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ನೀವು ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ಮಾಡಬೇಕು. ವಿತೌಟ್ ಕಾಂಟ್ರವರ್ಷಿಯಲ್ ಯು ಗೋ ಅಹೆಡ್ ಅಂತೆ. ಸೊ ಈ ಡೂಯಿಂಗ್ ಇಸ್ ಲೆವೆಲ್ ಬೆಸ್ಟ್. ಸೊ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ನಮ್ಮದೆಲ್ಲ ಪೂರ್ತಿ ಸಮರ್ಥದ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಇದೆ. ಎಲ್ಲರ ಸಹಕಾರ ಇರಬೇಕು. ಸಹಕಾರದಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಹೊಸ ಆಫೀಸ್ ಸಹಿತ ಕಟ್ಟಡ ಮಾಡೋಣ, ಜಾಗ ರೆಡಿ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಎಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಆ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿ ಅವ್ರಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಹೀಗಾಗಿ ಏನೇ ಕೆಲಸಗಳು ಸಹಿತ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಬೇಕು ಮತ್ತು ಫಾಲೋ ಅಪ್ ಬೇಕು. ಅವೆರಡೂ ಇದ್ದರೆ ಸಮಸ್ಯೆಗಳು ತಾನಾಗೆ ಸಹಜವಾಗಿ ಸರಿ ಹೋಗ್ತವೆ, ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ. ಸಹಜವಾಗಿ ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ನಗರದಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮೈನಾರಿಟಿ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವೀಗ ಅನೇಕ 10 crores ನಾವು ಜಮೀರ್ ಬಾಯಿ ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡಿ ಓನ್ಲಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ರಸ್ತೆಗಳು ಮಾಡೋದು ಡ್ರೈನೇಜ್ ಮಾಡಿರ್ತಿದ್ವಿ. 5 ಕೋಟಿ ಮಾನ್ಯ ಇರ್ತದೆ. ಮಾನ್ಯಗಾಗಲೇ ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ, ಇನ್ನೂ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ. ಸೊ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಸಾಧ್ಯ ಆಗಿದೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಭಾಳ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಗೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಸ್ಪಂದಿಸ್ತಾರೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಸ್ಪಂದಿಸ್ತಾರೆ. ಜಮೀರ್ ಬಾಯಿ ಅಂತ ಆ್ಯಕ್ಟಿವ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನು ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೋ ಎಲ್ಲವನ್ನೂ ನಾವು ನಮ್ಮ ನಗರಕ್ಕೆ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಗೆ ನಾವು ಅನುದಾನ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಆ ದಿಶೆಯಲ್ಲಿ ಭಾಳ ನೀವು ಹೇಳಿದಂಗೆ 1969ನಲ್ಲಿ ನಾನು 1960ನಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಯಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೀನಿ. 55 years ಆಯಿತು ಈ ಪಾರ್ಟಿ. ಹಾಗಾಗಿ ನನಗೂ ನೆನಪಿರ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಅದನ್ನು ಮುಂದುವರ್ಸೋಣ. ಏನಿದೆ ಒಂದೊಂದು ಹಂತದಾಗ ಮಾಡೋಣ. ಕಮಿಷನರೇಟ್ ಕರೆಸ್ದಾಗ ನಿಮ್ಮನ್ನು ಕರೆದು ಎಲ್ಲರಿಗೆ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇದಾವೋ ಅವ್ರ ಲೆವೆಲ್ನಲ್ಲಿ ಶಾರ್ಟ್ ಔಟ್ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಳ್ತು ಅಂತೇಳಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಾಹೇಬರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ನಾನೀಗ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಂದೆ. ಬರಲೇಬೇಕು, ಅವ್ರು ಫ್ಲೈಟ್ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತೇಳಿ. ಈಗ ಅದೇ ಅಲ್ಲಮ್ಮ ಬಿಟ್ಟರೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದೆ ಜಸ್ಟ್ ಎಲ್ಲಿದ್ರಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಅಲ್ಲೇ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ನಾನು ನೀವು ಹೋಗ್ಬೇಕು, CM ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾಳೆ 3 days ಅಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ. ಈಗ ಮತ್ತೆ ನಾನು ವಾಪಸ್ ಹೋಗ್ಬೇಕು. ಇವಾಗ ದಯವಿಟ್ಟು ಸಾಹೇಬೆಲ್ಲ ಬಂದರೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಹೃದಯಕಾರಣ ಅವರದ್ದು ಹೋದ ಅವರು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ವಿ. ಅವ್ರು ಹೇಳಿದಂಗೆ ಇಲ್ಲೊಂದು ಸೇರಿ ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿ ಮಹಿಳಾ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಮಯ ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕರೆಸಿ ಎಲ್ಲ ಒಂದು ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಒಂದು ಇದು ಮಾಡೋಣ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ನ್ಯೂಸ್ ಕೇಸರಿಗೂ ಸದಸ್ಯರಿಗೂ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥೆಲ್ಲ ಇವರಿಗೂ ವಂದಿಸಿ ನಾನು ಮಾತನಾಡ್ತೀನಿ. शाह मोहम्मद तनवीर हाशमी साहब के खिलाफ सदर जमात सुन्नत कर्नाटका की तरह मैं ये काम करता हूँ, इबादतों की तरह मैं ये काम करता हूँ। मेरा उसूल है पहले सलाम करता हूँ। मुखालिफत से मेरी शख्सियत समर्थी है, मुखालिफत से मेरी शख्सियत समर्थी है। मैं दुश्मनों का बड़ा एहतराम करता हूँ। एक नाम मुस्तफ़ा है जो बढ़कर घटा नहीं, वरना हर एक उरूज में पिन्हा ज़वाल है। बिल्कुल पहली दफ़ा आज आपके दरमियान और इन तमाम मुअज़्ज़ज़ क़ायदीन सियासत के दरमियान
आप अजीज़ तलबा तालिबात के दरमियान और कायदीन शहर के दरमियान हाजिर होकर बेपनाह क़ल्बी रूहानी खुशी का एहसास करता हूँ। मैं मुबारकबाद पेश करता हूँ आपके ज़िला वक्फ एडवाइजरी कमेटी के चेयरमैन हज़रत मौलाना फरीद खान साहब का कि उन्होंने आज की हमारी इस आमद में अपना एक अहम किरदार और रोल अदा किया और गायबाना वो आप तमाम की हमारे सामने, हमारे सदर मोहतरम के सामने बार बार जिक्र करते रहे, तारीफ़ करते रहे। ख़ासकर भोसराज साहब के बारे में, बेचारे बेंगलोर में भी, यहाँ भी कई जगह उन्होंने जिक्र किया कि कौमी मिली मसाइल में जब कभी कौम इनके पास जाती है तो ताउन करते हैं, खुले दिल से ताउन का वादा करते हैं। वो हमारे दरमियान अभी तशरीफ़ ले गए किसी काम से, बड़े मुतहरिक, बड़े फ़ाल नौजवान हैं। आपसे मैं गुजारिश करता हूँ उनका साथ दें। वो कोशिश कर रहे हैं, हमें इल्म है इसका, हमें इस बात की जानकारी है। आज की इस महफिल में मुझे हाजिर होकर पर्सनली और पर हमारे सदर साहब पीर तरीक़त को बेपनाह क़ल्बी रूहानी मसरत और शादमानी हासिल हो रही है। देखिए, तालीमी इदारा है और गर्ल्स हाई स्कूल है। अभी जिक्र कर रहे थे हम लोग कि जिस शहर में भी जाते हैं लड़कियां, ख़वातीन आगे नजर आती हैं तालीम हासिल करने में और समाज की खिदमत करने में। औरतें हर जगह, लड़कियां हर जगह पेश नजर आती हैं। मैं आप तमाम मौलमात को और आप तमाम तालिबात को यूसुफ मलाला ज़ई का वो कौल नोट करके खराज अकीदत पेश करता हूं। उन्होंने एक मौके पर यूएनओ में यह कहा था, देयर वाज अ टाइम when women asked men social activists to stand for their rights, but now the time is over. We stand by ourselves to fight our rights. उन्होंने ये कहा कि एक जमाना था कि हम ख़वातीन मर्दों से, समाजी खिदमत गुजारों से कहा करते थे कि आप हमारे हुकूक की लड़ाई लड़िए, मगर अब वो जमाना खत्म हो गया है। हम अपने हुकूक की लड़ाई खुद लड़ेंगे। उसका एक बेहतरीन मुजाहिरा आज आपकी इस प्रिंसेस फातिमा हाई स्कूल में देखने में आ रहा है। अल्लामा इकबाल ने सही कहा था, वजूदे जन से है तस्वीर कायनात में रंग, इसी के साथ से है जिंदगी का सोज़े दुरूं। मैं आपको मुबारकबाद पेश करता हूं कि आप अब बेदार हो चुकी हैं। हमारे हिंदुस्तान में औरतें बेदार हो चुकी हैं, अपने हुकूक की लड़ाई लड़ने का वो फन जानती हैं और हर मैदान फिक्र और अमल में आप आगे नजर आती हैं। खासकर तालीम के मामले में हमारी मुस्लिम कौम के हवाले से जमाने को शिकायत है और शिकायत बिल्कुल बरहक है कि आप एजुकेशनल फील्ड में, तालीमी मैदान में पीछे हैं। हमें तालीमी मैदान में आगे आने की जरूरत है, जद्दोजहद करने की जरूरत है, हालात को अपने फेवर में साजगार बनाने की जरूरत है। अगर मैं उर्दू अकेडमी के चेयरमैन की हैसियत से शेर व शायरी में अपने इस ख्याल को पेश करूं तो दो बातें आपके सामने रखूंगा। अकबर इलाहाबादी ने यह बात कही थी, हम क्या कहें अहबाब क्या कारे नुमायां कर गए, हम क्या कहें अहबाब क्या कारे नुमायां कर गए, बीए हुए, नौकर हुए, पेंशन मिली फिर मर गए। लेकिन अकबर इलाहाबादी ने जिस जमाने में बात कही थी वो जमाना बस ऐसा ही था। लेकिन अब तालीम के मैदान में हर कौम आगे आ रही है, खासकर हमारी खवातीन बहुत आगे हैं। इल्म का जो नजरिया है मौजूदा जमाने में बहुत बदल चुका है। द फील्ड ऑफ एजुकेशन इज वेरी वर्सटाइल। एजुकेशन इज द मदर ऑफ लीडरशिप। एजुकेशन इज द वैक्सीन फॉर वायलेंस। तालीम की जरूरत है और हर मैदान में तालीम की जरूरत है और तालीम का मैदान इतना वर्सटाइल, इतना वसी हो गया है कि मीर तकी मीर ने सैकड़ों बरस ये बात पहले कही थी।
मैं ये बोसराज साहब को हजरत अल्लामा तनवीर हाशमी साहब की जानिब से नजर करता। वो कहते हैं क्योंकि इंसान को जितना तजुर्बा होता है ना उतना ही कमी का एहसास होता है। आदमी की उम्र जब ज्यादा हो जाती है, तजुर्बा ज्यादा हो जाता है, तो उसका फीलिंग होता है कि अभी मैंने कुछ सीखा नहीं, अभी मैंने कुछ जाना नहीं, अभी मैंने कुछ किया नहीं। तो मीर तकी मीर कहते हैं कि यही जाना कि कुछ ना जाना हाय, यही जाना कि कुछ ना जाना हाय, सो भी एक उम्र में हुआ मालूम। जब उम्र के हम आखिरी पड़ाव में पहुंचे तब एहसास हुआ कि अभी मैंने कुछ नहीं जाना। मैं तो समझता हूं कि मैं बहुत कुछ जानता हूं, मैं कुछ नहीं जानता हूं। इस बात का एहसास बुजुर्गों को होता है। बुजुर्गों से पूछिए, बोसरा साहब से पूछिए, अल्लामा तनवीर हाशमी साहब से पूछिए, सैयद शाह अमीन साहब से पूछिए, और आपके दरमियान जो बुजुर्गाने दीन बैठे हैं, यहाँ पर कायदीन बैठे हैं, उनसे पूछिए। तो इल्म के मैदान में हमें आगे आने और तरक्की करने की जरूरत है। और इल्म का मकसद क्या है? अल्लामा इकबाल कहते हैं, अल्लाह से करे दूर तो तालीम भी फितना, औलाद भी, अमलाक भी, जागीर भी फितना, नाहक के लिए उठे तो शमशीर भी फितना। नाहक ही हक ना, शमशीर ही क्या चीज है, शमशीर ही क्या है, नारे तकबीर भी फितना। तो तालीम का मकसद हमारी इस्लाह है, हमारे बातिन की इस्लाह। द वेरी पर्पस ऑफ एजुकेशन इज टू रिफॉर्म आवरसेल्व्स, to reform our souls, to reform our inner faculties, to reform our society, to reform the humanity, to reform the whole community. ये है तालीम का बुनियादी मकसद। और मुझे आज आपकी महफिल में ये संजीदगी, मतानत, नज़्म ज़ब्त देखकर बड़ी खुशी हुई कि आपने तालीम का मकसद समझा है। ये संजीदगी, ये खामोशी, ये अदब बता रहा है कि आपने तालीम का मकसद समझा है और हमें तालीम हासिल करने की जरूरत है। इस सिलसिले में खासकर मैं सदर जमात सुन्नत हजरत अल्लामा सैयद तनवीर पीरा साहब, जिनको तनवीर पीरा के नाम से लोग याद करते हैं, बड़े अजीम पीर हैं, हमारे जिम्मेदार कायदे अहले सुन्नत भी हैं, कायदे मिल्लत और कायदे इंसानियत भी हैं, हमारे दरमियान मौजूद है। मैं इनसे गुजारिश करूंगा कि आली जनाब मोहतरमुल मकाम बोसराज साहब से ताउन लेकर उन पर दबाव बनाएं, उनसे गुजारिश करें, उनके जरिए आप दोनों बुजुर्गों से मैं गुजारिश करता हूं कि आप मजहबी रहनुमा है, वो सियासी रहनुमा है, आप दीगर कायदीन को साथ लेकर इस अदारे की तरक्की के लिए खास किरदार अदा करें, खास किरदार अदा करें। जहां तक मेरी अपनी बात है, एज ए चेयरमैन आपने 2-3 बातें हमारे सामने रखी, तो मैं आपको बता देना चाहता हूं कि 2024-25 का जो एक्शन प्लान कांग्रेस सरकार ने मंजूर किया है, बाय द वे आई विल फॉरगेट, मैं बता देना चाहता हूं, गुज़श्ता सरकार ने कर्नाटका उर्दू अकेडमी को सिर्फ 1 लाख रुपया बजट दिया था। 1 लाख। ये उर्दू की भी तौहीन है, अहले उर्दू की भी तौहीन है। मगर देखिए जनाब मोहतरमुल मकाम इज्जत माब सिद्धारामैया जी की गवर्नमेंट, डी के शिव कुमार जी, हमारे वजीर अक़लियत जनाब अलहाज बीज़त ज़मीर अहमद साहब का खास करम कि अब की मर्तबा हमारा जो बजट है वो 1.5 करोड़ रुपया है उर्दू अकेडमी का। 1.5 करोड़ रुपया। 10 अगस्त को कर्नाटका उर्दू एकेडमी के ऑडिटोरियम में जश्न उर्दू 10 अगस्त को मनाया गया। वहां अली जनाब बीज़त ज़मीर अहमद साहब भी थे और अली जनाब मुअज़्ज़ज़ मुशीर, सियासी मुशीर टू ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ कर्नाटका जनाब नसीर अहमद साहब भी थे, राजू सेठ बेलगाम के एमएलए भी थे, बिल्किस बानो साहिबा एमएलसी भी थी, तमाम कर्नाटका माइनॉरिटीज कमीशन के चेयरमैन, कर्नाटका माइनॉरिटीज डेवलपमेंट कॉर्पोरेशन के चेयरमैन, कर्नाटका वक्फ बोर्ड के चेयरमैन, सभी हजरात मौजूद थे। उनके सामने स्टेट लेवल के शोरा के दरमियान हमने ऐलान किया कि भाई ये कर्नाटक की एक जबान, हिंदुस्तान की जबान उर्दू भी है, हिंदुस्तान की जबान उर्दू है, उर्दू बाहर से नहीं आई है। उर्दू इतनी सेकुलर जबान है कि उर्दू ने अपने दामन में अंग्रेजी को, फारसी को, अरबी को, संस्कृत को, हिंदी को, सबको अपने दामन में समेट लिया है। कितनी वसीउल मशरब जबान, कितनी अजीम और सेकुलर जबान। तो ये जबान हिंदुस्तान की जबान है और ये जबान 400 साल के करीब अरसे में सारी दुनिया में तकरीबन बोली जाती है। ये आलमगीर जबान है। तो इस जबान के साथ नाइंसाफी क्यों? मैं आपसे गुजारिश करूंगा कि कम से कम इसका 25 करोड़ रुपया बजट हो। तो अली जनाब बीज़त ज़मीर अहमद साहब ने हमारे फंक्शन में आकर ये वादा किया कि आने वाले बजट में इंशाअल्लाह कर्नाटका उर्दू अकेडमी को हम 10 से 15 करोड़ रुपए देंगे। उन्होंने वादा किया है, हमें यकीन है। मैं जनाब
बोसरा साहब से गुजारिश करूंगा कि वो जनाब इज्जत जमीन सर से मुलाकात करें, और हमारे अली जनाब पीर तरीक़त से भी गुजारिश करूंगा, और आप तमाम जो हमारे कांग्रेस के यहाँ के जो लीडर हैं और आप तमाम काउंसलर सबसे भी गुजारिश करूंगा कि आप इस बात पे दबाव बनाएं कि हमारा बजट 10 से 15 करोड़ हो जाए तो आपकी लाइब्रेरी की इमारत के लिए भी इंशाल्लाह हम बजट पास करेंगे। फिलहाल जो स्कीम हमने पास किया है उस स्कीम के तहत उर्दू आंगनवाड़ी अगर आप चलाते हैं तो उर्दू आंगनवाड़ी के लिए हमारे पास एक बजट है, छोटा सा बजट है। उस बजट में हम आपको पहले उर्दू आंगनवाड़ी चलाने के लिए थोड़ा बजट देंगे, नंबर 1। नंबर 2 ये है कि जिस तरह से आपने लाइब्रेरी की बात की है तो लाइब्रेरी के कंस्ट्रक्शन के लिए अगर हमारे पास गुंजाइश है तो इसके लिए मैं आई विल डिस्कस विद माय ऑनरेबल रजिस्ट्रार जनाब डॉक्टर मास खान साहब एंड विल फाइंड आउट इफ देयर इज एनी प्रोविजन फॉर दिस काइंड ऑफ कंस्ट्रक्शन। इसके लिए अगर गुंजाइश है तो मैं उस पर मदद करूंगा। नहीं, अगर आपकी लाइब्रेरी है तो लाइब्रेरी के लिए कर्नाटका उर्दू अकेडमी आपको लाइब्रेरी के लिए किताबें फराहम करेगी। बड़े पैमाने पे हम आपको किताबें इंशाल्लाह हो सका तो उसके लिए भी कोशिश करेंगे, फर्नीचर की कोशिश करेंगे। मैं वादा नहीं कर सकता कि मुझे बारे में डिस्कशन करना पड़ेगा, हमारा बजट मुख्तसर, फिर भी हम आपका ताउन करेंगे। और तीसरी बात, आपने कहा कि कर्नाटका उर्दू अकेडमी की जानिब से कोई अदबी, लसानी, सकाफती प्रोग्राम हो। मैं आज आपसे वादा करता हूं कि आप अपने इदारे की तरफ से हमें एप्लीकेशन दीजिए, और जनाब मोहतरम मुकाम बोसरा साहब हैं, आपके कांग्रेस के लोकल लीडर हैं, इन तमाम काउंसलर्स हैं, उनके जरिए से आप एप्लीकेशन हमें भेजिए तो इंशाल्लाह आपके मुशायरे के लिए, गज़लिया प्रोग्राम के लिए, अदबी, लिसानी, तहजीबी किसी भी तरह के प्रोग्राम के लिए हम ज़्यादा से ज़्यादा आपको बजट देंगे। हम पूरी कोशिश करेंगे आपको बजट दें, आप एक शानदार प्रोग्राम कीजिए और अदबी, लिसानी हमारी उर्दू ज़बान के फ़रोग़ व तहफ़्फ़ुज़ के लिए काम कीजिए। मैं आपको ये बात बताने में बिल्कुल झिझकता नहीं कि सलातीन हिंद ने 3 चीज़ें हमें अता की हैं। वो क्या है? एक ताजमहल, दूसरा जनाब गालिब और तीसरी ज़बान उर्दू। 3 चीज़ें हमें अता की। और ताजमहल तो आप जानते हैं कि 7 अजायब में से उसका शुमार है। एक शहंशाह ने बनवा कर हसीन ताजमहल सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है। तो इस पर शकील बदायूनी कहते हैं, एक शहंशाह ने बनवा के हसीन ताजमहल हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया है मजा। तो ताजमहल हमें मिला है, सारी दुनिया से ताजमहल को लोग देखने के लिए आते हैं और सलातीन ज़माना हुक्काम ममालिक आते हैं और ताजमहल में हाजिर होकर वहाँ तस्वीर खिंचवाते हैं। और दूसरी चीज़ जनाब गालिब है जी, जनाब गालिब है। गालिब का क्या कहना, इश्क़ ने गालिब निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी थे काम के। बेखुदी बेसब्र नहीं गालिब, कुछ तो है जिसकी पर्दादारी है और मस्जिद के ज़ेरे साया एक घर बना लिया है। ये बंदा एक कबीला हमसाया, ये खुदा ये गालिब है, ये गालिब है। और जहाँ तक उर्दू की बात है, मेरी बातों में खुशबू नहीं होती अगर मेरी ज़बान उर्दू नहीं हो। इंशाअल्लाह पूरा आपका काम किया जाएगा। बहुत शुक्रिया। हमारा जो कमेटी इलेक्ट हुआ कितने साल हुआ, यहाँ पे जो तकलीफ है सबको मालूम है। साजिद पे पूरा खुला बोल दिए क्या हालत है, बच्चों के एडमिशन नहीं हो रहे। यहाँ पर जो उर्दू मीडियम जो चल रहा है, यहाँ पर इंग्लिश मीडियम करने के लिए कोशिश जारी है। खास कर यहाँ का इंफ्रास्ट्रक्चर है, जो बिल्डिंग्स हमारे अभी भी बोले साजिद साहब एस्टिमेट करे, वो खुद इंजीनियर होते हैं, एस्टिमेट खुद कर मेमोरेंडम आपके सामने रखे हैं। PWD के इंजीनियर थे, हमारे AWD एग्जीक्यूटिव होकर रिटायरमेंट होकर एक हवामी मिल्लत का काम करने के लिए जज्बा रखते हैं। पूरे हमारे मेंबर्स दिल लगाकर काम करें और खास कर जो टीचर्स की सैलरी से हर महीना हाथ से पैसे देना पड़ रहा है, लोगों हर महीना हाथ से पैसे देकर बहुत बड़ा ये कर रहे। मैं बोसरा साहब से मैं आते सभी यहाँ के प्रॉब्लम क्या है मैं बोला हूँ। मैं आप सभी के सामने गुजारिश रिक्वेस्ट कर रहा हूँ, हमारे को ये गवर्नमेंट एडेड स्कूल होते हुए ये फंड्स हमारे इंफ्रास्ट्रक्चर बिल्डिंग के लिए जो फंड पूछते तो वो हमारे कानून में नहीं है, उसे अकेडमी में नहीं आता, उसमें नहीं आता, इसमें नहीं आता बोल रहे। स्कूल बिल्डिंग पूछे तो एडेड स्कूल है देने नहीं आता बोल रहे। नहीं तो अब तक साहब कभी बुला लेते जब तक, लेकिन खास कर आज पूरे जने मिले। हमारे उर्दू अकेडमी के चेयरमैन साहब भी है, खास कर उर्दू अकेडमी चेयरमैन साहब का उनका खुद का ग्रांट होता है, जैसे इदारों को मदद करने के ये रख सकते। मैं खासकर बोसरा साहब को बोलना चाह रहा हूँ यहाँ पर
हमारे इंफ्रास्ट्रक्चर बहुत खराब हालत में है। बिल्डिंग है ये और नया मदरसा है, दो बिल्डिंग बहुत जरूरी है। कम से कम एक 5-6 करोड़ की बिल्डिंग की जरूरत है हमारे, 5 से 6 करोड़ खाली बिल्डिंग के लिए होना। और टॉयलेट से लाइब्रेरी है, ये छोटा मोटा हम हमारे हाथ से क्या होता हम करते हो, क्या बड़ा काम नहीं। लेकिन ये बिल्डिंग जो हमारे घर में 5-6 करोड़ का ग्रांट है, ये पूरे वो कानून में नहीं, ये कानून में नहीं, खाली यही बता रहे। इसीलिए हम खास कर घोषणा साहब से मैं आज रिक्वेस्ट करना चाहता हूँ, आप पैसा दिलाते क्या दिलाते आपको मालूम हो। हमारे को ये 2 बिल्डिंग है ना इंफ्रास्ट्रक्चर में, आप पैसा सीएम को बोलते हो क्या तो हिलवाना मत, साफ नहीं होते तो काम करके बताते, ये तुम्हारे मालूम है। मैं बोल रहा हूँ आज सबके सामने, जो नहीं होता काम वो साहब हमारे साथ करके बताते। इसीलिए मैं पूरे एनएस कमेटी के तरफ से, शहरियानी रेचूर के पूरे अवाम की तरफ से मैं आज खास कर घोषणा साहब को मैं रिक्वेस्ट करना चाहता हूँ, ये 2 बिल्डिंग बहुत जरूरी है हमारे लिए। इसलिए 2 बिल्डिंग को आपको मंजूरी दिलाइए, मैं रिक्वेस्ट करना चाहूँ। खास कर और उर्दू अकेडमी के बाद चेयरमैन साहब भी आए, मैं उनको मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा, आपके ग्रांड में जितना ज्यादा हो सका इस इदारे को आप भी दिल खोल के ताउन कीजिए, ताकि जो ये हालत है हमारा उर्दू अकेडमी का, बहुत ही उर्दू अकेडमी के खत्म होने के कगार पे ठहरा है। लेकिन ये लोग कमेटी के लोग अपनी जेब से पैसे डाल कर है ना टीचर्स को सैलरी देकर काम करे। इसलिए इस लोग का हिम्मत अफजाई करना हमारे हाथ से, हमारे बड़े बशीर साहब है, मैं हूँ और सभी लोग हमारे हाथ से क्या होता है इनको हमेशा साथ देकर काम कर रहे। मैं बस इतना ज्यादा टाइम नहीं लेता और हमारे चेयरमैन साहब भी बात करने वाले हैं। मैं खासकर बोलने के लिए इसलिए डाला घोषणा साहब ये 2 बिल्डिंग के लिए किसी भी तरह मंजूरी दिलाए, मैं बस शुक्रिया। एम्पायर और हमराज की क्या खास बात है मासूम भाई? यहाँ की सिलाई और कपड़ा ब्रांडेड ब्रांडेड ब्रांडेड